बारामतीमध्ये पुन्हा विमान दुर्घटना प्रशिक्षण सुरू असताना विमान कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी रास्ता रोको, चाकण ते सिन्नरपर्यंत चक्काजाम। रेल्वे मार्ग रद्द केल्यानं स्थानिक संतप्त। लातूरमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या निवासस्थानी ठिय्या। कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख अनुदान देण्याची मागणी। मुंबई गोवा महामार्गाची राज ठाकरेंकडून पाहणी, तर माणगाव बायपासवर घेतला आढावा। अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा। राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं। राज ठाकरेंची टीका, तर दिरंगाईबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारणार का, शिलारांचा सवाल। प्रशांत किशोरांबाबत राष्ट्रवादी लवकरच निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार, प्रशांत किशोर यांच्यात बैठक होणार। सुप्रिया सुळेंसह शरद पवार गटाचे खासदार उद्या मोदींना भेटणार। महाराष्ट्रातील प्रश्नांसंदर्भात पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करणार। जनतेला गृहीत धरून नाटक केल्यास तमाशा दाखवेन, मंत्री गणेश नाईकांचा नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा इशारा। भाजपच्या नेत्या नवनीत राणांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची चर्चा। आमदार रवी राणांच्या फोटोला दिलेल्या कॅप्शननं वेधलं सर्वांचं लक्ष। शिवसेनेकडून दिल्लीमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन। आर्मी बेस कॅम्पमध्ये 1000 पैलवानांचं रक्तदान। सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुढाकार। बीडमध्ये वकिलाची एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। अंबाजोगाई न्यायालयाच्या आवारामध्येच मारहाण। कोपरखैरणे रेल्वे स्थानकातील तो तरुण अखेर अटकेत। मुलींच्या मागे फिरतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल। संबंधित तरुण मानसिक रुग्ण असल्याचं समोर। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची तारीख पुन्हा हुकली। 7 तारखेला होणारा पगार रखडला। पगार कधी होणार याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष। नाशिक जिल्ह्यातील अनेक भागामध्ये भूकंपाचे धक्के। 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप असल्याची माहिती। मुसळधार पावसानं गोंदिया जिल्ह्यात जलमय, अनेक गावांचा संपर्क तुटला। पूरस्थितीनं अनेक मार्ग बंद। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर। पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग। जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये मोठी वाढ। रत्नागिरीमधील कुंभारली घाट रस्त्याची चाळण। अनेक वळणांवर मोठमोठे खड्डे, तर खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघात। वाशिमच्या शिरपूरमध्ये दुचाकी स्पार थेट खड्ड्यामध्ये पडला। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। साठवलेला कांदा खराब होण्यास सुरुवात। बदलत्या वातावरणाचा परिणाम। नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका। पुण्यातील पबवर पोलिसांचा छापा। पहाटे 4 वाजेपर्यंत पबमध्ये पार्टी। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई। महानगर गॅसच्या नावानं सायबर फसवणूक। दहिसरच्या ज्येष्ठ नागरिकाला 9,18,000 गंडा। 2 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात।